अजीज़ तलबा अस्सलामुअलैकुम। आज हम इस वीडियो में एसएसएलसी कन्नड़ा सेकेंड लैंग्वेज का दूसरा लेसन पाठ 2 असी मसी कृषि लेखकರು श्री पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीಗಳು। इस लेसन को समझने की कोशिश करते हैं। ಕೃತಿಕಾರರ ಪರಿಚಯ ಮುಸನ್ನಿಫ್ का तारुफ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ಪಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳವರು 1951ರಲ್ಲಿ ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರಾಣೆಬೆನ್ನೂರು ತಾಲೂಕಿನ ಹೆಡಿಯಾಲ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಹೆಡಿಯಾಲ ಎಂಬ ಊರಲ್ಲಿ ಇವರ ಜನನವಾಯಿತು. ಇವರು ಸಾಣೆಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ರಂಗಶಾಲೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಇವರು ಸಾಣೆಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ರಂಗಶಾಲೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ರಂಗಶಾಲೆ ಅಂದರೆ अदाकारी सिखाने की स्कूल। अदाकारी किस तरह की जाती है ये जो है रंगशाले में सिखाया जाता है। स्थापिसु मीन्स शुरू करना। तो एक रंगशाले एक स्कूल ऑफ आर्ट स्कूल ऑफ ड्रामा इन्होंने शुरू किया। शुरू करके प्रतिवर्ष हर साल राष्ट्रीय नाटकोत्सव यहाँ पर हर साल नाटकोत्सव मनाया जाता है। शिव संचार विचार संकिरण ವರ್ಷದ ಹರ್ಷ ಶ್ರಾವಣ ಸಂಜೆ ಇತ್ಯಾದಿ ವಗೈರಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಸಂಘಟಿಸುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. संघटिसु मीन्स मुनज़्ज़म करना, इसका इंतज़ाम करना, वैसे प्रोग्राम उन्होंने बनाए हैं. ಇವರು 60ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವೈಚಾರಿಕ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ. 60 से ज़्यादा वैचारिक कृति मीन्स किताबें, ऐसी किताबें नजरियात पर मबनी, सोच पर मबनी किताबें इन्होंने लिखी हैं. ಅವುಗಳಲ್ಲಿ उन किताबों में ಜೀವನ ದರ್ಶನ, ಕೈದೀವಿಗೆ, ಹುಟ್ಟು ಸಾವುಗಳ ಮಧ್ಯೆ, ಸಮಾಧಿಯ ಮೇಲೆ, ಕಾಯಕ ದಾಸೋಹ, ಪ್ರಳಯ ಮುಂದೇನು, ಸುಖ ಎಲ್ಲಿದೆ, ಅರಿವಿನ ಅಂತರಾಳ, ಬಸವ ಧರ್ಮ ಇತ್ಯಾದಿ ಪ್ರಬಂಧ ಸಂಕಲನಗಳು. ಇವೆಲ್ಲ ಅವರು ಬರೆದಿರುವ ಪ್ರಬಂಧ ಸಂಕಲನಗಳು. ಪ್ರಬಂಧ ಸಂಕಲನ मीन्स मज़ामीन का मजमुआ. ಅಂತರಂಗ ಬಹಿರಂಗ, ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ, ಜಂಗಮದೆಡೆಗೆ, ಅಂಕುಶ ಇವು ನಾಟಕಗಳು. ಇವೆಲ್ಲ ಅವರು ಬರೆದಿರುವ ನಾಟಕದ ಪುಸ್ತಕಗಳು. ಶಿವಾನುಭವ ಪ್ರವಾಸ ಕಥನವಾಗಿದೆ. ಶಿವಾನುಭವ ಇದು ಒಂದು ಪ್ರವಾಸ ಕಥನ मीन्स सफ़रनामा, जिसमें सफ़र के तजुर्बात लिखे गए जाते हैं, उसे कहते हैं प्रवास कथन. इंग्लिश में उसको ट्रैवेलॉग कहते हैं. तो ये शिवानुभव एक ट्रैवेलॉग है, सफ़रनामा है. ಜೊತೆಗೆ ನೂರಾರು ವಚನಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ. इसके साथ साथ बहुत सारे उन्होंने कन्नड़ में वचन भी लिखे हैं. ಇವರ ರಂಗ ಸಾಧನೆಗೆ कर्नाटक नाटक अकेडमिया गौरव फेलोशिप. इनका जो रंग साधने, साधने मीन्स कारनामा, बच्चों को अदाकारी जो इन्होंने सिखाया, ड्रामा करने की जो कला सिखाई है, उसके लिए इनको अवार्ड दिया गया है, गौरव फेलोशिप. कर्नाटक सरकाರದ राज्योत्सव प्रशस्ति, गवर्नमेंट ऑफ कर्नाटका जो है हर साल नवंबर में 1 नवंबर को राज्योत्सव प्रशस्ति अवार्ड देती है, उस वो भी इनको मिला है. कुवेंपु विश्वविद्यानिलय, कुवेंपु यूनिवर्सिटी का गौरव डॉक्टरेट, ऑनररी डॉक्टरेट, एजाजी डॉक्टरेट भी मिला है. ಹಾಗೂ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ರೋಟರಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಪಾಲ್ ಹ್ಯಾರಿಸ್ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ನೀಡಿ गौरविಸಿದೆ. इंटरनेशनल जो रोटरी क्लब है उसने इनको पॉल हैरिस प्रशस्ति मीन्स अवार्ड दिया है. ಇವರು ರಂಗಜಂಗಮ ಎಂದು ಖ್ಯಾತರಾಗಿದ್ದಾರೆ. इनको जो है एक लकब मिला है रंग जंगम. प्रस्तुत ये मौजूदा जो लेसन है, हालिया जो मौजूदा लेसन है असी मसी ಕೃಷಿ ಲೇಖನವನ್ನು ಅವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಎಂಬ ಪ್ರಬಂಧ ಸಂಕಲನದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ. ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಬರೆದ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಎಂಬ ಪ್ರಬಂಧದಿಂದ ಈ ಪಾಠವನ್ನು ಅಸಿಮಸಿ ಕೃಷಿ ಪಾಠವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಪಾಠ
ಪ್ರವೇಶ. ಭಾರತ ಕೃಷಿ ಪ್ರಧಾನ ರಾಷ್ಟ್ರ. ಭಾರತ ನಮ್ಮ ದೇಶ ರೈತರಿನ್ ಕೃಷಿ ಪ್ರಧಾನ ರಾಷ್ಟ್ರ ಅಂದರೆ ರೈತರು ಹೆಚ್ಚಾಗಿರುವ ರಾಷ್ಟ್ರ. ಇಲ್ಲಿ इलिए मुख्य उद्योग कृषि यानी यहाँ के लोगों का अहम पेशा जो है वो कृषि है नहीं, ज़रात है. रैत देशद बेन्नेलुबु. बेन्नेलुबु मीन्स रीढ़ की हड्डी. जो है जो हमारे मुल्क की मईशत जो इकोनॉमी है वो किसानों पर मबनी है. तो ये किसान हमारी मुल्क की मईशत की रीढ़ की हड्डी मानी जाती है. ಹಳ್ಳಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಯೇ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಎಂದು ಗಾಂಧೀಜಿ ಹೇಳುತ್ತಿದ್ದರು. ಹಳ್ಳಿಗಳ ग्रामಗಳ अभिवृद्धि अभिवृद्धि तरक्की डेवलपमेंट ही देश की तरक्की है. अगर गांव तरक्की करेंगे तो देश तरक्की करेगा, गांधी जी ने कहा था. ಆದರೆ ಇಂದು ರೈತರ ಬದುಕು ಸಂಕಷ್ಟದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. लेकिन आज क्या है, किसानों की बदुकु जिंदगी संकष्ट मुसीबत में तकलीफ में गुजर रही है. किसानों की ज़िंदगी बहुत तकालीफ में गुजर रही है. अब गांव में देहात में किसान ही ज़्यादा रहते हैं. तो किसानों की ज़िंदगी अगर अच्छी हो जाएगी, उनकी ज़िंदगी बेहतर हो जाएगी तो मुल्क भी तरक्की करेगा. कनिष्ठ सुखद बदुकु सिगದೆ ರೈತ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಕನಿಷ್ಠವಾದರೂ ಅವನಿಗೆ ಸುಖದ ಜೀವನ ಸಿಗಲಾರ್ಕ ಆ ರೈತ ಏನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ, ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಖುದ್ಕುಶಿ ಸುಸೈಡ್ कर ले रहे हैं किसान. ಅವನ ಗೋಳನ್ನು ಕೇಳುವವರಿಲ್ಲ. ಗೋಳು तकलीफ दुख, उसके कोई दुख सुनने वाला नहीं है. ಭಾರತದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಮೂಲ ಕೃಷಿ ಎಂಬುದನ್ನು ಮರೆಯಬಾರದು. भारत अभिवृद्धिया मूल यानी उसकी बुनियाद जो है वो किसान खेती है, ज़रात है. ये हमको भूलना नहीं चाहिए. ಭಾರತದಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಕುಂಠಿತಗೊಂಡರೆ, ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಕೃಷಿಗೆ ಸಂಬಂಧಿತ ಚಟುವಟಿಕೆಗಳು, ರೈತರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಕೆಲಸಗಳು कुंठित मीन्स सुस्त रफ्तार, स्लो हो जाना, धीमा पड़ जाना हो. अगर कुंठित ಗೊಂಡರೆ, अगर ये काम सुस्त पड़ जाए तो क्या हो जाएगा, ಕೃಷಿಯನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದ ಕೈಗಾರಿಕೆಗಳು ಸೊರಗಿ ಹೋಗುತ್ತವೆ. ಕೃಷಿಯನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದ ಕೈಗಾರಿಕೆಗಳು ऐसे कारखाने जो क्या है ज़रात पर मुनहसिर है, डिपेंड है, ಅವುಗಳು ಆ ಕೈಗಾರಿಕೆಗಳು ಸೊರಗಿ ಹೋಗುತ್ತವೆ. ಆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಏನಾಗುತ್ತವೆ, ಸೊರಗಿ ಹೋಗು मीन्स कमज़ोर हो जाना. ऐसे कारखाने जो किसानों पर मुनहसिर हैं, जो ज़रात पर कृषि पर डिपेंड हैं, अगर किसानों की सरगर्मियाँ, उनके काम ही सुस्त हो जाएं, धीमे पड़ जाएं तो खुद ब खुद ऑटोमेटिक वो कारखाने की भी हालत कमज़ोर हो जाएगी. ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ. ये बात हमको समझनी चाहिए. ದೇಶದ ಸಂರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಸೈನಿಕರ ಪಾತ್ರ ಹಿರಿದಾಗಿದೆ. ದೇಶದ संरक्षण मीन्स हिफाजत, प्रोटेक्शन. देश की हिफाजत में सैनिकर पात्र, सैनिक सिपाही फौजियों का रोल, उनका किरदार बहुत बड़ा है. ವೈರಿಗಳ ದಾಳಿಗೆ ಧೃತಿಗೆಡದೆ ಹಗಲು ರಾತ್ರಿ, वैरी मीन्स दुश्मन के हमलों से दाड़ी मीन्स हमला, धृतिಗೆಡದೆ न घबराते हुए, हमारे सिपाही, हमारे जवान दुश्मनों के हमलों से घबराते नहीं. ಹಗಲು ರಾತ್ರಿ, दिन रात ಗಡಿ ಕಾಯುವ ಯೋಧನ ಬಗ್ಗೆ अपार अभिमानविರಬೇಕು. दिन रात हमारे मुल्क के सरहदों की हिफाजत करने वाले, गड़ी कायु मीन्स सरहदों की हिफाजत करने वाले योद्धा, सिपाही, जवान, फौजी, इनके बारे में नಮಗೆ अपार अभिमानविरಬೇಕು. बहुत ज़्यादा इन पर हमें फ़ख्र होना चाहिए कि ये हमारे जवान गर्मी में, बारिश में, सर्दी में क्या कर रहे हैं, अपनी जान को जोखिम में डालकर हमारे मुल्क की हिफाजत कर रहे हैं. ರಕ್ಷಣೆ ಹಾಗೂ ಕೃಷಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾವಲಂಬನೆ ಸಾಧಿಸದೆ ದೇಶದ ಮುನ್ನಡೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ
ಹಾಗೂ कೃषिಯಲ್ಲಿ मुल्क की हिफाजत के मामले में, ज़राअत के मामले में स्वावलंबन यानी खुद इन्हिसार, अपने खुद पर डिपेंड होना, जब तक ये हम हासिल नहीं कर लेते तब तक ದೇಶದ ಮುನ್ನಡೆ, ದೇಶ का आगे बढ़ना, तरक्की करना ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಮುಮ್ಕಿನ್ नहीं. ಹೀಗಾಗಿ ಅನ್ನ ಹಾಕುವ ರೈತ ಹಾಗೂ ಯೋಧನ ಬದುಕು ಹಸನಗೊಳ್ಳಲು ಸರ್ಕಾರಗಳು ಹಾಗೂ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು ಶ್ರಮಿಸಬೇಕು. ರೈತ ನಮಗೆ ಅನ್ನ ನೀಡುತ್ತಾನೆ ಹಾಗೂ ಯೋಧ ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತಾನೆ. ಇವರ ಬದುಕು हसनಗೊಳ್ಳಬೇಕು, यानी उनकी ज़िंदगी अच्छी होनी चाहिए, उनके मसाइल हल होने चाहिए. उसके लिए सरकार हुकूमतों को, बुद्धिजीविಗಳು, दानिश्वर इंटेलेक्चुअल्स को ಶ್ರಮಿಸಬೇಕು, उनको मेहनत इस ज़िम्मन में करनी चाहिए. ಸಾಹಿತಿಗಳು ಸಾಹಿತ್ಯ ರಚನೆಯ ಮೂಲಕ ಯೋಧ ರೈತನಿಗೆ ಆತ್ಮಬಲವನ್ನು ತುಂಬಬೇಕು. ಸಾಹಿತಿಗಳು मीन्स अदीब, जो राइटर्स हैं उनको क्या करना चाहिए? साहित्य रचनेय मूलक अपनी किताबों के जरिए क्या करना चाहिए? योद्धा फौजियों को, सिपाहियों को, रईत किसान को आत्मबल, उनका हौसला बढ़ाना चाहिए. आत्मबल मीन्स हौसला बढ़ाना चाहिए. ದೇಶದ ರಕ್ಷಣೆ, ಸಂರಕ್ಷಣೆ ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿಯು ಯೋಧ, ರೈತ, ಸಾಹಿತಿ ಈ ಮೂವರಲ್ಲಿದೆ. ದೇಶದ ರಕ್ಷಣೆ, ದೇಶ की हिफाजत ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್, ತರಕ್ಕಿ, ಯೋಧ, ರೈತ, ಸಾಹಿತಿ ಈ ಮೂರು ಜನರಲ್ಲಿದೆ ಎಂಬುದು ಈ ಲೇಖನದಲ್ಲಿ बिंबितवाಗಿದೆ. इस सबक में हमको इस बात की तरह अक्कासी की गई है, इस बात को समझाया गया है कि मुल्क की हिफाजत और तरक्की तीन लोगों पर मुनहसिर है. एक है योद्धा, फौजी, सिपाही. दूसरा है रईत, किसान. तीसरा है साहिती. साहिती यानी अदीब, दानिश्वर, जो किताबें लिखते हैं, शायर हैं, अदीब हैं. इन तीन लोगों पर हमारे मुल्क की तरक्की मुनहसिर है. ಈಗ ಪಾಠವನ್ನು ನೋಡೋಣ. ಪಾಠ 2, ಹಸಿ ಕೃಷಿ. ದೇಶದ ಪ್ರಗತಿ तरक्की, ಜನರ ಉದ್ಧಾರ, लोगों की भलाई, खैर ख्वाही ಯಾವುದನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ, ಕಿಸ್ ಚೀಸ್ ಪರ್ ಡಿಪೆಂಡ್ ಹೈ ಎನ್ನುವ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಉತ್ತರ ನೀಡಬಹುದು. ಮುಲ್ಕ್ ಕಿ तरक्की, लोगों की खैर व भलाई किस पर मुबनी है, किस पर डिपेंड है. अगर हम सवाल करेंगे तो लोग ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಉತ್ತರ ನೀಡಬಹುದು. अपने हिसाब से अलग अलग ये जवाब दे सकते हैं. ವೈಜ್ಞಾನಿಕ ಬೆಳವಣಿಗೆಯೇ ನಿಜವಾದ ಪ್ರಗತಿ. कुछ लोग कहेंगे कि वैज्ञानिक ಬೆಳವಣಿಗೆ, साइंसी तरक्की निजवाद प्रगति, यही असल तरक्की है. ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ बड़े बड़े ಆನೆಕಟ್ಟುಗಳು, आनेकट्टू डैम, बड़े बड़े डैम निर्माण बनाना, तामीर करना, बड़े बड़े डैम बनाना जनर उद्धाರದ दारी, इसके जरिए हम लोगों की भलाई का काम कर सकते हैं, यही एक रास्ता है. कुछ लोग ऐसा बोलेंगे. विद्युत उत्पादने इवेल्लक्कू मूल प्रेरणे. विद्युत मीन्स बिजली, इलेक्ट्रिसिटी. उत्पादने मीन्स तैयार करना, बिजली तैयार करना. इवेल्लक्कू मूल प्रेरणे, इस सब के लिए यही प्रेरणे है. यही उत्पादने मीन्स पैदावार, बिजली की पैदावार. प्रेरणे हौसला अफजाई ಎಂದೆಲ್ಲ ಹೇಳಬಹುದು. लोग कुछ लोग कहेंगे साइंसी तरक्की से मुल्क तरक्की करता है. कुछ लोग कहेंगे बड़े बड़े आनेकट्टू डैम तामीर करने से मुल्क तरक्की करता है. कुछ लोग कहेंगे इन सब के लिए बिजली की पैदावार करके ही हम मुल्क को तरक्की कर सकते हैं. इस तरह अलग अलग जो है जवाबात लोग देंगे. ಆದರೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು, हमारे जो बुजुर्ग हैं, ಹೇಳುತ್ತಿದ್ದ ಮಾತುಗಳತ್ತಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. हमारे जो बुजुर्ग जो कहते थे उन बातों की तरफ हमें थोड़ी तवज्जो देनी है. ದೇಶದ ಪ್ರಗತಿ, ಜನರ ಉದ್ಧಾರ ಹಸಿ ಕೃಷಿಯನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ ಎನ್ನುತ್ತಿದ್ದರು. हमारे जो बुजुर्ग हैं, हमारे जो आबा व अजदाद हैं, ಹಿರಿಯರು, वो क्या कहते थे? ದೇಶದ ಪ್ರಗತಿ, ಜನರ ಉದ್ಧಾರ, मुल्क की तरक्की, लोगों की भलाई, लोगों की तरक्की किसमें है? असी मसी कृषि, इन तीन चीजों में है. ಹೀಗೆಂದರೆ ಏನು? ಹಸಿ ಮಸಿ ಕೃಷಿ यानी क्या? ಹಸಿ ಎಂದರೆ ಯುದ್ಧ, ಯುದ್ಧ ಎಂದರೆ ಸೈನಿಕರು.
हसी यानी युद्ध, युद्ध मीन्स जंग, जंग यानी फौजी सिपाही. ಸೈನಿಕ ಬಲ ಇದ್ದಾಗ ದೇಶದ ಸಂರಕ್ಷಣೆ ಸಾಧ್ಯ. ಸೈನಿಕ ಬಲ ಮೀನ್ಸ್ फौज की ताकत इद्दाग मात्र देशದ संरक्षणे साध्य. मुल्क की हिफाजत करने के लिए एक मजबूत फौज की जरूरत होती है. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ अगर न ये न हो तो ಬೇರೆ ದೇಶದವರು ಸುಲಭವಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ದುರಾಕ್ರಮಣ ಮಾಡಿ. अगर हमारे पास मजबूत फौज नहीं है तो क्या करता है दुश्मन हमारे ऊपर ದುರಾಕ್ರಮಣ हमला करके ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ನಮ್ಮನ್ನು ತಮ್ಮ ಗುಲಾಮರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು. हम पर हमला करके हमें शिकस्त देकर हमें अपना गुलाम बना लेता है. ಆದುದರಿಂದ इसलिए ಈ ದೇಶದ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವವರು ಸೈನಿಕರು. इसलिए देश की हिफाजत करने वाले कौन है? ಸೈನಿಕರು, ಸಿಪಾही, फौज, मिलिटरी. ಅವರು ಪ್ರಬಲರಾಗಿದ್ದಾಗ, प्रबल मजबूत ठोस देश, सिपाही हमारी फौज अगर मजबूत है तो ದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯ, देश की हिफाजत करना मुमकिन हो जाता है. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ वरना ಬಲಿಷ್ಠ ದೇಶ ताकतवर देश क्या करेंगे ಎಲ್ಲರನ್ನೂ ಹೊಡೆದು ಹಾಕಿ सबको मारकर ತನ್ನ ಸೂರ್ಯ ಮುಳುಗದ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ. अपनी साम्राज्य सल्तनत, सूर्य मुಳುಗದ साम्राज्य यानी ऐसी सल्तनत जिसमें सूरज नहीं डूबता. ये जो है अंग्रेज अपने आप को कहते थे कि उनकी सल्तनत का सूरज कभी नहीं डूबता. यानी इसका मतलब ये है कि अगर एक किसी इलाके में सूरज डूब जाता है तो अगले किसी देश में फिर वहाँ जो है सुबह होती थी, वहाँ भी उनकी हुकूमत हुआ करती थी. यानी इतने उनके पास मुल्क थे अंग्रेज़ों के पास कि किसी न किसी मुल्क में सुबह होती थी तो किसी मुल्क में शाम हो जाती थी, और हर तरफ उन इलाकों में उन मुल्कों में उनकी हुकूमत हुआ करती थी. तो इसलिए अंग्रेज़ कहते थे कि हमारी सल्तनत का सूरज कभी नहीं डूबता. तो बलिष्ठ ताकतवर देश क्या करते हैं, अपनी सल्तनत को वहाँ शुरू करते हैं. ಸ್ಥಾಪಿಸಿ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿಯಂತೆ ಮೆರೆಯಬಹುದು. वो क्या कर सकते हैं, सर्वाधिकारी डिक्टेटर की तरह, आमिर की तरह वो क्या करेंगे, हमारे साथ सुलूक करेंगे. अपनी मजबूत फौज लेकर हमला करके हम पर कब्जा करेंगे. ಆದುದರಿಂದ इसलिए ನಮ್ಮ ರಕ್ಷಣಾ ಪಡೆ, हमारी फौज, हमारी मिलिट्री ತುಂಬಾ ಪ್ರಬಲವಾಗಿರಬೇಕು. क्या होनी चाहिए, बहुत मजबूत होनी चाहिए. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಷ್ಟೇ ಖರ್ಚಾದರೂ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ, उसके लिए हमें कितना भी खर्च हो फिक्र नहीं है ಎನ್ನುವರು. ಅದು ಕಾರಣವೋ ಏನೋ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಭಾಗ ರಕ್ಷಣಾ ಇಲಾಖೆಗೆ ಮೀಸಲಾಗಿರುವುದನ್ನು ನೋಡಬಹುದು. इसीलिए हम क्या करते हैं, हमारे मुल्क का जो बजट होता है हर साल, उसका ಹೆಚ್ಚಿನ भाग, उसकी ज़्यादातर जो पैसा होता है हम रक्षणा इलाके, डिफेंस मिनिस्ट्री को, जो है हमारी फौज के लिए हम क्या करते हैं, वो पैसे ज़्यादातर हम अपने बजट में फौज के लिए मुख्तस करते हैं, क्योंकि मुल्क की हिफाजत हमारी अव्वलीन तरजीह होती है. रक्षणा पड़े मीन्स फौज. ರಕ್ಷಣೆಗಿಂತ ಮುಖ್ಯವಾದುದು ಮಸಿ. ರಕ್ಷಣೆ से हिफाजत से भी अहम क्या है, मसी. मसी ಅಂದರೆ ಶಿಕ್ಷಣ, ಎಂದರೆ साहित्य रचने. मसी मीन्स इंक. इंक यानी सियाही यानी तालीम, इल्म से ताल्लुक रखता है. ಶಿಕ್ಷಣ ಎಂದರೆ ಸಾಹಿತ್ಯ ರಚನೆ. ಶಿಕ್ಷಣ मीन्स साहित्य रचने, लिटरेचर बनाना, लिखना, तहरीर करना. ಪೆನ್ನು ಖಡ್ಗಕ್ಕಿಂತ ಹರಿತ ಎನ್ನುವ ಗಾದೆ ಮಾತೇ ಇದೆ. हमें क्या करते हैं, हमारे पास ಪೆನ್ನು ಖಡ್ಗಕ್ಕಿಂತ, खड्ग मीन्स तलवार, हरित, हरित मीन्स तेज. पेन जो है तलवार से भी तेज है. पेन इज माइटर देन स्वॉर्ड कहा जाता है इंग्लिश में. तो ये क्या है, एक ಗಾದೆ ಮಾತು एक कहावत है कि पेन्नु खड्गक्किंत हरित, कलम तलवार से तेज है. पेन इज माइटर देन स्वॉर्ड, एक गादे मातु, एक कहावत है. इसमें बहुत जो है, एक बहुत
अहम बात है ये, इसमें बहुत बड़ी मानी, इसका बहुत बड़ा मतलब है. ಖಡ್ಗದಿಂದ ಸಾಧಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ್ದನ್ನು ಪೆನ್ನಿನ ಮೂಲಕ ಸಾಧಿಸಬಹುದು. जो चीज तलवार से हासिल नहीं की जा सकती, वो हम कलम से हासिल कर सकते हैं. ಅಂದರೆ ಬರವಣಿಗೆಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಬರವಣಿಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾದುದು. यानी इतनी परिणामकारी असरदार. इल्म तहरीर इतनी असरदार है कि उसके सामने तलवार की ताकत भी कमजोर हो जाती है. पत्रिಕೆಯ ಒಂದು ಲೇಖನ, पत्रिके मीन्स पेपर, एक लेखन उसका एक मजमून, कादंबरी अफसाना, कथे कहानी, कवन नज़म ಹಲವರ ಬದುಕನ್ನು ಬದಲಾಯಿಸಬಲ್ಲುದು. एक कहानी, एक नज़म, एक किताब क्या कर सकती है, बहुत सारे लोगों की जिंदगी को बदल सकती है, जिंदगी का रूट जो है चेंज कर सकती है. इतनी ताकत उसमें होती है. ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಉರುಳಿಸಿ ಮತ್ತೊಂದು ಸರ್ಕಾರ ತರಬಹುದು. पेन में कितनी ताकत है, एक सरकार को उरुलिसु मीन्स गिराकर दूसरी सरकार, दूसरी गवर्नमेंट बना सकती है. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬರವಣಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದುದು. इस तरह क्या है, ಬರವಣಿಗೆ तहरीर कलम की ताकत बहुत ज्यादा होती है. ಇವತ್ತು ಸಾಹಿತಿಗಳಿಗೆ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಅಪಾರ ಗೌರವ ಇರುವುದು ಈ ಸಾಹಿತ್ಯದ ಸತ್ವದಿಂದಾಗಿ. साहिती जो हैं, जो राइटर्स हैं, जो शायर हैं, ಅವರಿಗೆ उनको क्या है, नाडिनल्ली अपार गौरव ಇದೆ, बहुत उनकी इज्जत की जाती है. तो ये कौन सी ताकत है, साहित्यದ सत्वದಿಂದಾಗಿ. जो इल्म की ताकत है उसकी वजह से जो है इन अदीबों की, इन शायरों की इज्जत की जाती है. ಅಂಥ ಸಾಹಿತಿಗಳು ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿದಷ್ಟು समाज प्रगतिಯ ಮೆಟ್ಟಿಲು ತುಳಿಯಲು साध्य. ऐसे जो साहिती हैं, ऐसे जो अदीब हैं, वो जितना ज़्यादा हो जाएंगे, उनकी तादाद जितनी बढ़ेगी, तो खुद ब खुद समाज क्या करता है, प्रगति या मेट्टिलु तुಳಿಯಬಹುದು. प्रगति, तरक्की, मेट्टिलु जीना, तरक्की के जीने तय कर सकता है वो समाज. जिस समाज में ज़्यादा शायर हैं, अदीब हैं, साहिती हैं, वो समाज ज़रूर तरक्की करता है. बसवादी शरणರ वचनಗಳು, जो बसवादी शरण मीन्स जो बसवण्णा के फॉलोअर्स हैं, उन्होंने जो वचन लिखे हैं वो वचन. ದಾಸರ ಕೀರ್ತನೆಗಳು, ದಾಸ ಸಾಹಿತ್ಯ यानी कीर्तने लिखे हुए. ಕುವೆಂಪು, ಬೇಂದ್ರೆ, ಬೇಂದ್ರೆಯಂಥವರ ಕಾವ್ಯ, उनकी पोएट्री ಇವತ್ತಿಗೂ ಜನರ ಮೇಲೆ ಸತ್ಪರಿಣಾಮ ಬೀರಲು ಅಲ್ಲಿರುವ ಸತ್ವವೇ ಕಾರಣ. ದಾಸರ ಸಾಹಿತ್ಯ, ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ, ಕುವೆಂಪು ಬೇಂದ್ರೆಯಂಥ ಕವಿಗಳು ಬರೆದಿರುವ ಕಾವ್ಯ, ಇವೆಲ್ಲವೂ ಜನರ ಮೇಲೆ सत्परिणाम बीरिदे. ये क्या है, लोगों की जिंदगी पर अपना गाढ़ा असर छोड़ा है. लोगों की जिंदगी इनकी लिखावट से, इनकी तहरीर से तब्दील हुई है. ಇದನ್ನು ಗಮನಿಸಿ ಹಿರಿಯರು ದೇಶದ ಸಮೃದ್ಧಿ ಪ್ರಗತಿ ಮಸಿಯನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಹೇಳಿದ್ದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಅಂಥ उत्प्रेक्ष्य ಇದೆ ಎಂದೆನಿಸದು. ये सब गौर करके हमारे जो बुजुर्ग हैं उन्होंने क्या कहा है, ದೇಶದ ಸಮೃದ್ಧಿ तरक्की प्रगति मसीहನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ. देश की तरक्की इंक में, सियाही पर डिपेंड है ಎಂದು ಹೇಳಿದ್ದರೆ, अगर ऐसा बोलें तो ಅದರಲ್ಲಿ इंथ उत्प्रेक्ष्य ಇದೆ. उसमें क्या है, उत्प्रेक्ष्य मीन्स बढ़ा चढ़ाकर बोलना, एग्जाजरेट करना, मुबालिगा आराई करना. ಎಂದ್ ಇದೆ, उत्प्रेक्ष्य ಇದೆ ಎಂದೆನಿಸದು. मीन्स ऐसा नहीं लगता कि उन्होंने कुछ बड़ा चढ़ाकर बोला है, एग्जैगरेट किया है, ऐसा नहीं लगता. बल्कि जो हमारे बुजुर्गों ने कहा है वो सही कहा है, सच कहा है कि मुल्क की तरक्की इल्म से है, सियाही से है. सियाही से मुराद इल्म से है. असी मसीगिंत महत्वದ್ದು कृषि. देखिए, असी हो गया, मसी हो गया, अब आएंगे कृषि. कृषि यानी जिरात. इन दोनों से भी अहम क्या है, जिरात है. ಕೃಷಿಕ, ಕೃಷಿಕ मीन्स ರೈತ. ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಬೆನ್ನೆಲುಬು. हमारे मुल्क की रीढ़ की हड्डी वो क्या है, वो किसान है. ಒಕ್ಕಲಿಗ ಒಕ್ಕದಿರೆ ಜಗವೆಲ್ಲ ಬಿಕ್ಕುವುದು ಎನ್ನುವ ಮಾತಿದೆ. ನನ್ನ ಒಂದು ಗಾದೆ ಮಾತಿದೆ. ಒಕ್ಕಲಿಗ, ಒಕ್ಕಲಿಗ ಅಂದರೆ ರೈತ, ಕಿಸಾನ್. ಒಕ್ಕದಿರೆ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡದಿದ್ದರೆ ಜಗವೆಲ್ಲ ಬಿಕ್ಕುವುದು, ಜಗ ದುನಿಯಾ ಸಾರಿ क्या करेगी, बिक्कुವುದು मीन्स
भीख मांगना। अगर किसान खेत में काम नहीं करता तो दुनिया भीख मांगेगी, यानी खाने के लाले पड़ जाएंगे. ಅಂದರೆ ಕೃಷಿಕರೇನಾದರೂ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿ 1 ವರ್ಷ ನಾವು ಭೂಮಿಯನ್ನು ಉಳುವುದಿಲ್ಲ. किसान सभी मिलकर अगर सत्याग्रह करेंगे, एहतजाज करके क्या कहेंगे, 1 साल हम ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಉಳುವುದಿಲ್ಲ, ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, ಯಾವ ಬೆಳೆಯನ್ನೂ ತೆಗೆಯುವುದಿಲ್ಲ, कोई फसल भी नहीं निकालेंगे ಎನ್ನುವ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದರೆ, ತೀರ್ಮಾನ फैसला करेंगे तो गति ಏನು, हमारी क्या हालत हो जाएगी लोगों की. ಆಹಾರವಿಲ್ಲದೆ, ಆಹಾರ ಖಾನಾ ಗಿಜಾ ಫುಡ್ ವಿಲ್ಲದೆ ಬರೀ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಬೆಳವಣಿಗೆಯಿಂದ ಬದುಕಲು ಸಾಧ್ಯವೇ. सिर्फ साइंसी तरक्की से जिंदगी गुजारना मुमकिन है. ये कंप्यूटर, टेक्नोलॉजी, हवाई जहाज, ये सब लेकर क्या करेंगे हम. हमारे पास खाना ही नहीं तो ये सब चीजें क्या हो जाएंगी, बेकार हो जाएंगी. ನಾವು ಯಾವ ಕಾರ್ಖಾನೆಯಿಂದಲೂ ಟೊಮ್ಯಾಟೊ ತಯಾರಿಸಲು, ಅಕ್ಕಿ ಪಡೆಯಲು, ರಾಗಿ ಬೆಳೆಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. हमारे जो फैक्ट्रियाँ हैं, ये हमें क्या टोमेटो तैयार कर सकेंगे, चावल तैयार करके देंगे, रागी तैयार करके देंगे. तो ये कोई फैक्ट्री हमारे ये काम नहीं कर सकते. ಇವಕ್ಕೆಲ್ಲ ಭೂಮಿಯೇ ಬೇಕು. इस सब के लिए हमें क्या चाहिए, जमीन चाहिए, खेत चाहिए. खेत से हमें अनाज मिलता है. कोई फैक्ट्री अनाज नहीं दे सकती. कोई साइंस एडवांसमेंट हमें खाने के लिए गिजा नहीं दे सकता. तो हमें खाने के लिए गिजा अगर मिलती है तो खेतों से मिलती है. ರೈತನ ಬೆವರು ಭೂಮಿಗೆ ಸುರಿಯಬೇಕು. ಬೆವರು पसीना, किसान अपनी मेहनत से पसीना बहाता है, उसका पसीना बहना चाहिए. ಹಾಗಾಗಿ ಸರ್ವಜ್ಞ, ಸರ್ವಜ್ಞ एक बहुत बड़ा शायर है. वो कहता है, ಕೋಟಿ ವಿದ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಮೇಟಿ ವಿದ್ಯೆಯೇ ಮೇಲು. कोटि विद्य, विद्य मीन्स इल्म, जितने भी इल्म है उन सब में बड़ा इल्म क्या है, मेटी विद्य. मेटी विद्य मीन्स इल्म जिरात, जिरात करने का इल्म, खेती बाड़ी करने का इल्म ही सबसे बड़ा. जितने भी इल्म है, उलूम है, जितने भी नॉलेज है, इल्म है, उसमें सबसे बड़ा इल्म कौन सा है. वो कहता है, सर्वज्ञ कहता है कि मेटी विद्ये मेलू. मेटी विद्य मीन्स इल्म जिरात, खेती बाड़ी का इल्म. ಮೇಟಿ ಇಮ್ರಾಟೆ ನಡೆದುದಲ್ಲದೆ ದೇಶವಾಟವೇ, ದೇಶ ದಾಟವೇ ಕೆಡಗುಂ ಎಂದಿರುವುದು गमनार्ह. मेटी या राटे मीन्स किसान के हल अगर नहीं चले तो देश दाटवे केड़गुम, देश का काम जो है, देश नहीं चल सकता. जब तक किसान के हल न चल जाएं तो किसान की जिंदगी, किसान का रोल मुल्क की तरक्की में इतना बहुत बड़ा है. गमनार्ह मीन्स काबिल तवज्जा. ये पॉइंट जो है हमें तवज्जा देने के काबिल है कि किसान के हल अगर नहीं चलेंगे तो देश भी नहीं चल सकता. ಹೌದು, ಕೋಟಿ ವಿದ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಮೇಟಿ ವಿದ್ಯೆಯೇ ಅಂದರೆ ವ್ಯವಸಾಯವೇ ಮೇಲು. व्यवसाय, जिरात, खेती बाड़ी, जितने भी उलूम हैं इसमें सबसे बड़ा अगर कोई है तो वो खेती बाड़ी ही है. ಆ ವ್ಯವಸಾಯ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ದೇಶದ ಆಟವೇ ನಡೆಯದು. क्या कहता है सर्वज्ञ, व्यवसाय ಇಲ್ಲದರೆ ದೇಶದ ಆಟ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ. किसान खेती नहीं करेंगे तो देश का काम नहीं चल सकता. ಆದರೆ ಇಂದು ಇಂಥ ಕೃಷಿಕರ गति ಏನಾಗಿದೆ. ऐसे किसान जो मुल्क में इतना बड़ा किरदार अदा करते हैं, उनकी हालत क्या हुई आज. ಅವನು ಒಂದೆಡೆ ನಿಸರ್ಗದ ಜೊತೆ ಸೆಣಸಬೇಕು. एक तरफ निसर्ग मीन्स कुदरत के साथ सेना से टकराना है. कुदरत के साथ टकराना मतलब हालात, कभी बारिश होती है, कभी नहीं होती, कभी हुई तो भी बहुत ज्यादा हो जाती है. एक तरफ इसे ये तकलीफ है. दूसरी तरफ सकालಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಳೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. वक्त पर सकाल मीन्स वक्त पर बारिश नहीं होती. उत्तम बीज ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, अच्छे बीज नहीं मिलते. भूमि बरड़ाಗುತ್ತಿದೆ, जमीन क्या हो रही है, सूख रही है. बरड़ागु मीन्स सूख जाना, सूख रही है, जमीन बंजर होती जा रही है. ಕ್ರಿಮಿಕೀಟಗಳ ಹಾವಳಿಯಿಂದ, ಕ್ರಿಮಿಕೀಟ कीड़े मकोड़े जरासीम ಹಾವಳಿಯಿಂದ, उनके हमलों से ಬೆಳೆಗೆ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ರೋಗಗಳು तगुली. ಬೆಳೆಗೆ फसल को अलग अलग किस्म के रोग लग रहे हैं, बीमारियां लग रही हैं दरख्तों को, पौधों को. बीमारियां होकर ಬೇಸಾಯವೇ ಬೇಡ. ಬೇಸಾಯ व्यवसाय कृषि बेड़ा, ये जिराती हमें नको बस हो गया है. क्या कर रहे हैं किसान, ये व्यवसाय ಈ ಕೆಲಸ
ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವುದೇ ಬೇಡ ಎನ್ನುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗುತ್ತಿದೆ. ये तमाम बारिश का मसला किसानों के लिए, बीज उम्दा किस्म के बीज नहीं, जमीन दिन ब दिन बंजर होती जा रही है, फसलों पर कीड़े मकोड़ों के हमले हो रहे हैं. इन तमाम को देखकर किसान क्या कह रहे हैं, हमें काम ही बस हो चुका है, ಈ ವ್ಯವಸಾಯವೇ ನಮಗೆ ಬೇಡ ಎಂದು ರೈತರು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದೆಡೆ ತಾನು ಬೆಳೆದ ಬೆಳೆಗೆ ಸರಿಯಾದ ಬೆಲೆ ಸಿಗದೆ, ರೈತರಿಗೆ ಅವರು ಬೆಳೆದ ಬೆಳೆ जो फसल निकाले हैं उसे सरियाद बेले सिगुत्तिल्ला, उनकी फसल को उनके अनाज को अच्छी कीमत नहीं मिल रही. ಸಿಗದೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧವೂ ಹೋರಾಟ ನಡೆಸಬೇಕಾಗಿದೆ. ರೈತರ ಬದುಕು ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧ ಈ ತಮ್ಮ ಬೆಳೆಗೆ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಹೋರಾಟ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. वो जो काम करते हैं, जो उनकी फसल है, उसके लिए सही कीमत के लिए भी उनको लड़ना पड़ता है. तो इस तरह किसान जो है तकलीफ में जिंदगी बसर कर रहे हैं. ನಮ್ಮ ದೇಶದ ರಾಜಕಾರಣಿ यानी सियासतदान, पॉलिटिशियंस, अधिकारिಗಳು, अफसरान, ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳು, सरमाएदार, जो बड़े बड़े सरमाएदार हैं, इंडस्ट्रियलिस्ट हैं, जिनके पास बहुत पैसा है, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ತಾಜಿರ್, ಬಿಸ್ನೆಸ್ಮ್ಯಾನ್, ಸಾಹಿತಿಗಳು, ಅದೀಬ್, ರೈಟರ್ಸ್, ಸಂಶೋಧಕರು, ತಹಕೀಕ್ಕಾರ್, ರಿಸರ್ಚ್ ಪರ್ಸನ್ಸ್, ವಿಜ್ಞಾನಿಗಳು, ಸೈಂಟಿಸ್ಟ್, ಸೈನ್ಸ್ದಾನ್, ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಬದುಕುತ್ತಿರುವುದು ಹರ್ ಶಖ್ಸ್ जो जिंदा है, कृषिकरನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿಯೇ, जो हम सब जो जिंदा हैं वो किसानों पर हम मुनहसिर हैं, किसानों पर डिपेंड हैं. ಆದರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ कृषिकरನ್ನು उपेक्षे ಮಾಡುತ್ತಲೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ. तो सब क्या कर रहे हैं यहाँ कि वो तमाम लोग, ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಕೃಷಿಕರನ್ನು, ರೈತರನ್ನು ಉಪೇಕ್ಷೆ ಮಾಡುತ್ತಲೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಉಪೇಕ್ಷೆ यानी उनको नज़रअंदाज कर रहे हैं, उनको ज़रूरियात की अनदेखी, उनकी डिमांड्स की अनदेखी कर रहे हैं. ಮೇಲಾಗಿ ಇವರಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಜನರು ಬಂದಿರುವುದು कृषिक ಕುಟುಂಬಗಳಿಂದಲೇ. एक और सच्चाई इसमें क्या है, ये जितने भी लोग हैं, ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಬಂದಿರುವುದು ಕೃಷಿಕ ಕುಟುಂಬಗಳಿಂದಲೇ. ಅಂದರೆ ಇವರು ಕೂಡ ರೈತರ ಮಕ್ಕಳು, ಇವರ ಕುಟುಂಬಗಳು ಕೂಡ ರೈತರು, ಈ ರೈತ ಕುಟುಂಬದಿಂದಲೇ ಇವರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವರನ್ನು ಉಪೇಕ್ಷೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಿಜ ಸಂಗತಿ, ಸಚ್ಚಾಯಿ ಹೇಳಬೇಕೆಂದರೆ ರೈತರಷ್ಟು ಕಷ್ಟಪಡುವವರು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಲ್ಲ. असल हम सही हकीकत अगर बोलेंगे तो बात करेंगे सच्चाई पर, तो जितना किसान तकलीफ उठाता है उतना कोई तकलीफ नहीं उठाता. ಅವರಂತೆ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುವವರು ಬೇರೊಬ್ಬರಿಲ್ಲ. उनकी तरह तकलीफ उठाने वाले कोई दूसरा नहीं. ಇವತ್ತಂತೂ ರೈತರು ಸಾಕಷ್ಟು ಬವಣೆಗಳನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. आज किसान जो है बहुत सारे बवने मीन्स तकालीफ, मसाइल को बर्दाश्त कर रहा है, उनका सामना कर रहा है. ಮಳೆಯ ಅಭಾವ, क्या है वो तकालीफ, ಆ ಬವಣೆಗಳು ಏನು, ಮಳೆಯ ಅಭಾವ, ಕೊರತೆ, ಕಮಿ, ಕಿಲ್ಲತ್, ಶಾರ್ಟೇಜ್, इल्लवे अतिवृष्टि, हद से ज़्यादा बारिश, फ्लड आ जाता है. कभी बारिश होती नहीं, कभी हो जाए तो इतना होता है कि फ्लड हो जाता है. ಭೂಮಿ ಬರಡಾಗುತ್ತಿರುವುದು, ಜಮೀನು ಬರಡಾಗು ಮೀನ್ಸ್ सूखना, ಕಳಪೆ ಬೀಜಗಳು इत्यादि. कड़पे बीज है ना, किस किस्म के बीज, ये तमाम उसके प्रॉब्लम्स हैं. ಹೀಗಾಗಿ ಈ ಬದುಕೇ ನಶ್ವರ ಎನ್ನುವ ಭಾವನೆ ರೈತರಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದರೆ आश्चर्य पड़ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. इन तमाम प्रॉब्लम्स को देखकर किसान क्या कह रहे हैं, ಈ ಬದುಕೆ ನಶ್ವರ, ಈ जिंदगी ಬೇಕಾರ है ಎಂಬ ಭಾವನೆ ಅವರಲ್ಲಿ ಬರುತ್ತದೆ. ಆದರೂ ರೈತರು ನಿರಾಶಾವಾದಿಗಳಾಗದೆ ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ ಬಾಳನ್ನು ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. लेकिन फिर भी किसान निराशावादी नहीं, निराशावादी नाउम्मीद न होकर उम्मीद पर ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ ತಮ್ಮ ಜೀವನ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ಹಾಸಿಗೆ ಇದ್ದಷ್ಟು ಕಾಲು ಚಾಚುತ್ತಿದ್ದಾರೆ. हासिगे इद्दष्टु कालू चाचू, ये भी एक गादे मातु है। तो यानी अपनी हैसियत के मुताबिक अपनी ज़िंदगी गुजारना। तो किसान भी जो है इन तमाम प्रॉब्लम्स के होने के बावजूद अपनी हैसियत के मुताबिक ज़िंदगी गुजार रहे हैं। ರೈತರು ಯಾರಿಗೂ ಮೋಸ ವಂಚನೆ ಮಾಡುವವರಿಲ್ಲ. ಕಿಸಾನ್ किसी को धोखा फरेब नहीं करता. ಬದಲಾಗಿ ಎಲ್ಲರಿಂದಲೂ ಮೋಸ ವಂಚನೆಗೆ ಒಳಗಾಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. इसके बरखिलाफ किसान ही धोखा खा जाता है. दूसरे लोग उसे धोखा देते हैं, वो किसी को धोखा नहीं देता. ಇಂಥ ಕೃಷಿಕರಿಗೆ ಬೇಕಾದ ಸತ್ವವನ್ನು ಸಾಹಿತ್ಯದ ಮೂಲಕವಾದರೂ ತುಂಬುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಮ್ಮ ಸಾಹಿತಿಗಳು ಮಾಡದಿದ್ದರೆ ಅವರು ಕೃತಜ್ಞರಾಗುವರು. ऐसे किसान जो अपना खून पसीना खेतों में बहाकर सारी दुनिया को अनाज फराहम कर रहे हैं, ग़िज़ा फराहम कर रहे हैं, ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದ ಸತ್ವವನ್ನು, ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದದನ್ನು साहित्यದ ಮೂಲಕ अपनी तहरीर के ज़रिए, अपनी कलम के ज़रिए, अपनी किताबों के ज़रिए, अपनी नज़मों के ज़रिए हमें उनकी हिम्मत बढ़ानी चाहिए. ತುಂಬುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಮ್ಮ ಸಾಹಿತಿಗಳು ಮಾಡದಿದ್ದರೆ ಅವರ ಆತ್ಮಬಲವನ್ನು, ರೈತರ ಆತ್ಮಬಲವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು, ಕಾರ್ಯ ಮೀನ್ಸ್ ಕಾಮ್, ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಸಾಹಿತಿಗಳು ಮಾಡದಿದ್ದರೆ, अगर हमारे अदीब, हमारे शायर किसानों की हौसला अफजाई करने का काम नहीं करते अपनी किताबों के ज़रिए, ಅವರು नहीं करेंगे तो ಅವರು कृतज्ञरागुವರು. तो इससे क्या होगा, हम उनके एहसान फरामोश बन जाएंगे, हम उन किसानों के नाशुक्रे बन जाएंगे. तो इसीलिए जो शायर हैं, जो अदीब हैं, जो लिख सकते हैं, जो बोल सकते हैं, उनको क्या करना चाहिए, किसानों के प्रॉब्लम्स के बारे में बोलना चाहिए, उनकी ज़रूरियात को हाईलाइट करना चाहिए. क्योंकि किसान जो है तकलीफ़ उठाकर दूसरों को खिलाता है. हम किसानों के एहसानमंद हैं. तो अज़ीज़ तलबा, आपने लेसन देखा, इसको समझने की कोशिश करें, ज़्यादा से ज़्यादा बच्चों तक इस वीडियो को पहुंचाएं. शुक्रिया. थैंक यू. सी यू इन द नेक्स्ट वीडियो.